रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणी दोन्ही आरोपींना 10 दिवसांची न्याय कोठडी. कोलकात्यात 8 वेळा बदललेलं हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर. आरजेडीचं घोषणापत्र जाहीर. बिहारमध्ये 200 युनिट वीज मोफत देणार तर स्वामीनाथन समितीच्या शिफारसीही लागू करणार आरजेडीची घोषणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तामिळनाडूत कन्याकुमारीत शहांचा भव्य रोड शो. अमित शहांची उद्या भंडाऱ्यातल्या साकोलीत सभा. उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंसह महायुतीचे नेते उपस्थित राहणार. भाजपच्या इशाऱ्यावर तिहार जेल प्रशासन काम करतंय. आप नेता संजय सिंहांचा आरोप. केजरीवालांना भेटू देत नसल्यानं संजय सिंह संतापले. पंजाबचे मुख्यमंत्री केजरीवालांना 15 एप्रिलला भेटणार. तिहार जेल प्रशासनानं अखेर भेटीसाठी दिली दुपारी 12ची वेळ. जिस देश का राजा व्यापारी उस देश की जनता भिकारी. सरकारी शाळांवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा केंद्रावर हल्लाबोल. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दुपारी बैठक. हरियाणा, पंजाब, बिहार आणि झारखंडमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा. अलीगडमध्ये अपक्ष उमेदवाराचा अनोखा प्रचार. निवडणुकीसाठी चप्पल चिन्ह मिळाल्यानं चपलेचा हार घालून प्रचार. एआयएडीएमकेचे चेन्नई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जयवर्धन यांचा प्रचाराचा धडाका. दारोदारी फिरून प्रचार. संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपांवर मोदींनी सुनावलं. संविधान आमच्यासाठी गीता आणि कुराणसारखंच, ते रद्द करता येणार नाही, मोदींचं प्रत्युत्तर. देशातील टॉप 7 गेमर्ससोबत मोदींनी साधला संवाद. घेतली कंटेंट क्रिएटिंग आणि गेमिंग संदर्भात माहिती. लोकसभा निवडणुकीत आत्रामांचा गट ढासळणार. वडेट्टीवारांची सडकून टीका. वडेट्टीवार भाजपत येणार असल्याचा आत्रामांच्या दाव्यावर वडेट्टीवार भडकले. विदर्भात आजही येलो अलर्ट. सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची रिपरिप. भर उन्हाळ्यात विदर्भात गारवा. अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळानं खासदार नवनीत राणांचं मुख्य प्रचार कार्यालय जमीनदोस्त. अनेक भागात वीज पुरवठा खंडित.